चला सामन्याला सुरुवात होते। जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले आहेत त्यांचे धन्यवाद। जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून एसके एंटरटेनच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, जे एसके एंटरटेनच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। सामन्याला सुरुवात होते। राजेश आणि साईनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजीवर पहिल्या षटक काढण्यासाठी येतोय मयूर। कांदळी संघ आपला 12वा प्रतिनिधी येतोय का? ओके। मयूर पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतो। सकाळच्या 17 नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा संघ नायकाचा निर्णय। मयूरच्या खांद्यावर जबाबदारी। पुढे सरसावट ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू दणदण करत सीमारेषा पार जातोय। आघात चांगला होतो या ठिकाणी मुसारणे संघाचा। चौकाराने आपलं खातं उघडलं जातंय। एक लॉंग ऑनला आणि एक मिड विकेटला त्यांच्या दिशेने चेंडू आता मात्र घळंगळत जात असताना एकच धाव मिळेल साईनाथला, एक धाव मिळेल मुसारणे संघाला। कमबॅक करताना दिसतोय मयूर। एक अनुभवी संघ हा ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधला दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे। जिद्दीने पेटलेला संघ, जिद्द शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा संघ म्हणजे कांदळी संघ। खूप चांगलं क्रिकेट खेळत असतात सातत्याने वर्षानुवर्ष। आता ते चेंडू उजव्या यष्टीच्या थोडा फलंदाजाच्या रीचच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी होतोय या ठिकाणी मयूर। बॅटची आतली कडा लागून शॉर्ट थर्ड बॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता कुठल्याही प्रकारची धाव मिळू देत नाही। निर्धाव चेंडूची सांगता, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर काय चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय मयूरचं। हा अनुभव पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता, चुकी होणार नाही, पहिला गडी बाद। गडी एक बाद करण्यात यश प्राप्त झालंय मयूरला। पॉवर प्लेच्या षटकामध्ये टिचून मारा करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळते मयूरचं।
फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव मिळेल. एकने आपला अकाउंट ओपन करतोय या ठिकाणी विशाल. संघाचा धावफलक एकने पुढे सरकवतोय, तो म्हणजेच जाऊन पोहोचतोय तो 6 वर. एक गडी बाद 6. षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय मयूर. राईट मोर द विकेटने आमच्यापासून थोडासा दूर जाताना पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बॉल. सातत्याने गेल्या तिसरा दिवस आहे डीजेच्या माध्यमातून, धीरजच्या माध्यमातून खूप सुंदर अशी गीत या ठिकाणी आपल्याला ऐकवली जात आहेत आणि आपलं मनोरंजन करण्याचं काम सातत्याने धीरज करत असतो. आज सुद्धा सुरुवात खूप चांगली एकवीर आईचं गाणं वाजवून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे धीरजने. दरम्यानच्या काळात मयूरचं मी कौतुक करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली, कमबॅक केलं. शेवटच्या 4-5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत असताना 2 महत्वाचे गडी बाद केले, ते म्हणजेच मयूरने. दोन्ही सलामी वीरांना मला वाटतं माघारी पाठवलेत. शेवटचा चेंडूचा विचार केला तर परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी मयूरच्या भात्यातून निघाला आणि एष्ट्या उद्ध्वस्त करून गेल्या, त्या म्हणजेच फलंदाज साईनाथचा. नवीन फलंदाज दोन्ही नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये, विशाल आणि त्याच्या साथीला पाहायला मिळतो वेदांत. प्रीतम येतोय गोलंदाजी मार्कवर. भागीदारी करावी लागेल मुसाराणी संघाला. एक तगडा आव्हान उभा करायचा असेल तर चांगली भागीदारी या ठिकाणी करावी लागेल फलंदाजांना. प्रीतम पंचाच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. प्रीतम राईट आर्म राऊंड द विकेट, स्क्वेअर लेगला फटका खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षक, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कांदळी संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मयूरने खूप चांगली गोलंदाजी केली. आता मात्र या ठिकाणी प्रितेश आलाय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलंय फलंदाजाला. फक्त एकच धाव खर्च करताना पाहायला मिळतोय. 3 षटकांची लढत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाताना दिसतोय. त्या ठिकाणी दीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव पुन्हा एकदा या ठिकाणी प्राप्त होते. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी देत नाही गोलंदाज प्रीतम. प्रीतमचा पुढचा चेंडू, पुढे टाकलेला चेंडू, चेंडूला ड्राईव्ह करतोय लॉंग ऑन मधून, क्षेत्ररक्षक पुढे येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव, सिंगलने धावफलक पुढे जाताना दिसतोय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा संधी प्राप्त करून देत नाही प्रीतम. खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र लाभ केलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. येतोय आजच्या दिवसातील खणखणीत हा षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आता मात्र वन बाउन्स चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू व्यवस्थित अडवता आलेला नाही. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण होतात. या 2 ने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय तो
17 जाऊन पोहोचला। या षटकामध्ये एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने कुछ करताना मुसरणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 2-17 अशी सध्याची परिस्थिती। आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला फुल करायचा होता, परंतु हवा तसा संपर्क बॅटवर घेता आलेला नाही। दरम्यानच्या काळात षटक संपतोय दुसरं। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 18 वर। 2 गडी बाद 18। शेवटचं निर्णायक स्लॉग वरचं षटक आहे, बघूया कुठल्या गोलंदाजावर ही जबाबदारी सोपवली जाते। एक कांदळी संघाचा विचार केला तर काही उद्योन्मुख खेळाडू आहेत, काही अनुभवी खेळाडू आहेत आणि एक चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळलं जातंय। पारस येतोय गोलंदाजी मार्कवर। सामना करेल तो फलंदाज ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार पाहायला मिळाला तो वेदांत। पारस राईट मोर द विकेटने मारा करताना दिसतोय। वेगवान चेंडू होता, सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडूला, एकच धाव मिळेल। चांगला फटका होता परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। लॉंगऑन वरून क्षेत्ररक्षक आला, त्याने एका टप्प्याने चेंडूला गॅदर करत चेंडू सरळ फेकून दिला। गोलंदाजाच्या हातामध्ये फक्त एकच धाव मिळते, 1 ने धावफलक पुढे सरकला 19 वर। भारतचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, गतीमध्ये थोडासा बदल केला, निर्धाव चेंडूची सांगता होते। शेवटच्या स्लॉग मध्ये अतिशय टिचून मारा करताना पाहायला मिळतोय पारस। पुन्हा एकदा पारस आमच्यापासून दूर जाताना पुन्हा एकदा फलंदाजाच्या थोडासा रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळते, बॅटची बाहेरची कडा लागते। शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। थोडंसं लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी चित्त्याच्या चपलाईने दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या। 2 ने धावफलक पुढे गेला 21 वर। पारस पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर। पुन्हा एकदा त्याच धर्तीवर तोच चेंडू टाकला, पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे, परंतु आता मात्र मोठी चुकी होत नाही, सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होते। चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा पारसच्या माध्यमातून विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। 4 चेंडूंचा खेळ झाला, 4च धावा खर्च करताना दिसतोय पारस। आता मात्र पुढे ठेवलेला फुलटॉस चेंडू त्याला ग्लान्स करतो, मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय, अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक आला, कुठल्याही प्रकारची चुकी होताना दिसत नाही, फक्त आणि फक्त सिंगल। किशोर आगिवले त्याचप्रमाणे शैलेशजी सुतार यांचे या ठिकाणी आगमन झालेले, माऊलीचं आगमन झालेले। दरम्यानचा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतो। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी मुसरणे संघाने धावफलकावर धावा जोडल्या आहेत, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 23 धावा आणि 24 धावांचं एक माफक लक्ष कांदळी संघासमोर ठेवलेलं आहे। सकाळच्या सत्रामध्ये ज्या धावा
कारण या ठिकाणी मी ज्या वेळेस ओपिनियन घेतलं संगणकाचं त्यावेळेस जितेशने सांगितलं की आम्ही 30 धावांच्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि मुसराणे संघाच्या संगणकांनी सांगितलं की आम्ही 30+ करण्याचा 30च्या पुढे जाण्याचा 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू। परंतु या ठिकाणी जितेशने जे वक्तव्य केलं ते त्याच्या गोलंदाजाने त्याच्या शब्दाला पडू न देता अतिशय चांगली वाखाणण्याजोगी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। 24 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। बघूया सलामीची जोडी मैदानात कुणाला पाठवलं जाते। आताच सामना सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी मी खांदळी संघाच्या संघनायकांबरोबर चर्चा केली। त्यावेळेस समजलं की कालच एक दुःखद घटना त्यांच्या गावामध्ये झालेली आहे। तरी सुद्धा हा संघ आपल्या शब्दाला जागत असताना या ठिकाणी ही स्पर्धा खेळण्यासाठी एक श्रद्धांजली रूपी या ठिकाणी ते आलेले आहेत। आपल्या गेलेल्या जीवाला चिरशांती मिळावी ही आमच्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आजच्या दिवसातील पहिली लढत आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस। तिसऱ्या दिवसातील ही पहिली लढत कांदळी विपक्ष मुसारणे। कालच्या दिवसाचा विचार केला तर मात्र दिवा स्पोर्ट दिवा आज संघ क्वालिफाय झालाय। पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसाची क्वालिफायरची मॅच मात्र पूर्ण होऊ शकलेली नाही। त्या ठिकाणी धामणगाव आणि मापोली हे दोन संघ क्वालिफायरची मॅच उद्या सकाळी पहिली मॅच ते दोन संघ या ठिकाणी खेळताना दिसतील। बघूया आजच्या दिवसाचं पारितोषिक विजेता संघ कुठला निघणार आहे। अनेक मातबर संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना दिसतील। यानंतर होणारी लढत आहे एसके सापे विरुद्ध अंबोडे, त्यानंतर खालिंग विपक्षीय मयूर स्पोर्ट एंबूर, त्यानंतर पोगाव विपक्ष इताडे, त्यानंतर आई गावदेवी सांगोडे विपक्ष बंटी 11 भरोडी, त्यानंतर जय काप्रोबा वेहेळे विपक्ष धानीव। अशा लढती आज आपल्याला पाहायला मिळतील। दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विकेटवर जाऊन पोहोचले मयुरेश आणि त्याच्या जोडीला राहुल ही सलामीची जोडी। अक्षयचा पहिला चेंडू लोवर फुलटा चेंडू पॅडवर आदळला जातोय। धाव घेण्याचा प्रयत्न धाव पूर्ण होताना दिसते। लेग बाईटच्या रूपाने धाव या ठिकाणी प्राप्त होते। चांगला चेंडू होता या ठिकाणी लोवर फुलटा चेंडू होता। अगदी आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत। त्याच प्रमाणे या ठिकाणी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते आमची माऊली, ती माऊली सुद्धा आज आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे। माऊलीलाच आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा हा प्रयत्न, सुंदर असा मनमोहक दृश्य। दुसरा चेंडू
चांगला चेंडू होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये गॅप मधून चेंडू जातोय ट्रॅव्हल्स होतोय आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाही चेंडू जमिनीला गुदगुल्या करत सरळ निघून जातोय सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार. 5 वर जाऊन पोहोचतोय स्कोर. आताचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूची फेकी खराब. 1चं रूपांतर 2 मध्ये करण्यात दोन्ही फलंदाज सक्षम. धावफलक 2 ने पुढे सरकला. सात धावा धावफलकावर 24 धावांचं एक माफक लक्ष. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कांदळी संघ सलामीची जोडी मयुरेश आणि त्याच्या सोबतीला राहुल. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी उजव्या एसटीच्या बाहेर शफल होऊन खेळायचा होता. एसट्यांचा वेध घेताना चेंडू त्रिफळाचीत बाद होतोय. राहुल या ठिकाणी पहिला आद्रा बसतोय या ठिकाणी कांदळी संघाला. परायण यशवंत दादा सुतार यांना सकाळच्या सत्रामध्ये पासूनच त्यांची आज उपस्थिती. काल थोडेसे अनुपस्थित होते काही कारणास्तव त्यांचं बाहेर जाणं होतं म्हणून ते काल संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होते परंतु आज मात्र सकाळच्या सत्रापासूनच ते या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवतात. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय आदरणीय माजी उपसरपंच शैलीजी शेलार हे सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर गेले 3 दिवस सातत्याने या ठिकाणी आयोजकांसाठी ते या ठिकाणी उपस्थित असतात. नवीन फलंदाज येतोय एक हार्ड हिटर फलंदाज निशांत. निशांत आलाय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंट गली रिजन मधून परंतु चेंडूची गती अतिशय काढून घेतली होती. या ठिकाणी कमी गती होती. पुढचा चेंडू आता मात्र एक चांगला फटका. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक कव्हर पॉइंट मधून चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडूची उचलून फेकी वेळेपर्यंत 3 धावा घेण्याची संधी. 3 ने स्कोर पुढे गेला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 24 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक गडी गमावत असताना कांदळी संघाने एक चांगली सुरुवात केलेली आहे. 10 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर विशाल आलाय गोलंदाजी मार्कवर. सामना करेल निशांत. 3 धावाने आपलं खातं उघडतोय निशांत. एक आक्रमक फलंदाज सातत्याने ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगली फलंदाजी करत असताना पहिल्याच टुर्नामेंटला मला वाटतं चाने या ठिकाणी त्याने खूप सुंदर फलंदाजी केली होती. कुंदे संघाला परास्त करत असताना मला वाटतं 0 वर झेल सुटला आणि त्यानंतर 50 धावांची विस्फोटक खेळी त्या निशांतने केली होती. ती कोण विसरेल. कुंदेकर तरी विसरणार नाहीत. दरम्यान आताचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक सिंगल धाव प्राप्त होताना दिसते. सिंगलने धावफलक मात्र आता या ठिकाणी 11 वर जाताना दिसतोय. एक गडी बाद 11. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. ज्यावेळेस डाव्या हाताचा फलंदाज येतोय त्यावेळेस
कारण ही खेळपट्टीचा विचार केला, या मैदानाचा विचार केला तर थोडस जास्त ऍडव्हान्टेज या ठिकाणी डाव्या हाताच्या फलंदाजांना मिळते, कारण आउटफील्ड त्या बाजूला थोडासा उतार असल्यामुळे चेंडू जास्त वेगाने बाउंड्रीच्या दिशेने जात असतो. आणि फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल सुटतोय. सोपा झेल सोडला जातोय, या ठिकाणी झेल सुटतोय. 2 धावा मिळत आहेत. मयुरेशचा झेल सुटतोय, या ठिकाणी मयुरेशला जीवदान मिळते. 2 धावा मिळतात आपल्या संघाला. 2 ने धावफलक पुढे सरकताना दिसला, तो 13 वर जाऊन पोहोचलाय. 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी कांदळी संघाला. पहिल्या फेरीतील हा सामना सोपा करत असताना कांदळीचे फलंदाज कौतुक करावे लागेल या ठिकाणी गोलंदाजांच्या कांदळीच्या, का त्यांनी या सकाळच्या सत्रामध्ये टिच्चून मारा केला. सकाळचं माउचर होतं, त्याचा फायदा घेतला. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी एकच धाव मिळते. निशांचं थोडंसं लक्ष नव्हतं. नऊ चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. थोडासा सोपा सामना या ठिकाणी कांदळी संघासाठी. पेपर थोडासा सोपा झालाय असं म्हणायला हरकत नाही, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. एखादा चमत्कार या ठिकाणी मुसराणी संघाला सामन्यामध्ये वापस आणून देऊ शकतो. बघूया. आणि रिव्हर्सचा फटका. आता मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार, येतोय चौकार. निशांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार. या चौकाराने आता मात्र सामन्याचं समीकरण थोडंसं अगदी सोपं झालंय असं म्हणायला हरकत नाही. 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आता मात्र आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु संपर्क होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 7 चेंडू 6 धावांची गरज. काही एखादा चमत्कार मुसराणी संघाला या सामन्यामध्ये वापसी करून देईल का, पुनरागमन करून देईल का? जर का निशांची विकेट घेतली तर निश्चितच, परंतु डॉट चेंडू सुद्धा महत्वाचा. वा, सामना रंगतदार होणार. षटक संपतोय दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी गमावत असताना धावफलकाचा विचार केला तर 18 धावा. अजूनही 6 धावांची गरज सामना जिंकण्याचा. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज म्हणजे सामना संपलेला नाही. आता मात्र थोडीशी कर्णधाराला थोडीशी चिंता वाटू लागले, परंतु जोपर्यंत निशांत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र या ठिकाणी कुठली जास्त चिंता करण्याची कांदळी संघाच्या संघनायकाला, त्यांच्या समर्थकांना गरज वाटत नाही, कारण आक्रमकता त्याच्यामध्ये ठासून भरलेली आहे. एका चेंडूवर सुद्धा सामना संपू शकतो, एवढी पॉवर हिटिंग त्याच्या बॅटमध्ये आहे. हे सर्वांना सर्वश्रुत आहे. राजेश येतोय गोलंदाजी मार्कवर. त्याचा सामना करेल डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज मयुरेश. मयुरेश सलामीला आलेला फलंदाज आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून, परंतु जी आक्रमकता हवी होती ती आक्रमकता दाखवलेली, त्याला कारण लो स्कोरिंग सामना. लो स्कोरिंग सामने सातत्याने या ठिकाणी चांगले रंगतदार होत असताना आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळालेत. मयुरेशसाठी पहिला चेंडू राईट मोर द विकेटने. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. पंचांकडे अपील मागितली जाते. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, 2 धावा सहजगत्या पूर्ण होताना दिसत आहेत. पॅडला लागलाय का, पायावर लागलाय? रिव्ह्यू सिस्टम नाहीये.
चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पिच होताना दिसतोय. नॉट आउट. दरम्यान आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 5 चेंडू 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कांदळी संघाला. मयुरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा पॅडवर आदळतोय. पुन्हा एकदा पंचांच्या दिशेने आशाभूत नजरेने पाहिलं जातंय. मात्र लेग बाईटच्या रूपाने पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. चार चेंडू 3 धावांची गरज. सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी निशांतवर पाहायला मिळतील. लो स्कोरिंग सामना असला तरी मात्र सकाळच्या थंड वातावरणामध्ये मैदानाच्या आतमध्ये थोडीशी गरमागरमी पाहायला मिळते. गरम सामना पाहायला मिळतोय कारण सामना संपलेला नाही. जर एखादी विकेट या ठिकाणी निशांतची विकेट मिळवली तर मात्र या ठिकाणी पुनरागमन करू शकतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा पायावर पडला जातोय. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नात या ठिकाणी काय घडतंय. निशांत बॅक टू द रन डगआउट. रनआउटच्या रूपाने बाद होतोय. ते 24 धावांचं लक्ष आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. सुरुवातीला असं वाटत होतं की 24 धावांचं लक्ष आहे. कुठेतरी हा सामना एकतर्फी होईल की काय असं वाटत होतं. शांत क्रिकेट थोडंसं कांदळी संघाने खेळलं आणि त्या आता मात्र शेवटच्या प्रेशरमध्ये प्रेशर सिच्युएशन निर्माण झाले असं म्हणायला हरकत नाही. कारण 3 चेंडू 2 धावा. कारण कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी राहील. दरम्यान बाळा तरे यांचं आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच पारस येतोय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. राजेश चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू फलंदाजाला खेळता आलेले नाहीत. परंतु बॅड लक की मात्र त्या ठिकाणी धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. आता मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या पाठीमागे जातो आणि हा सामना या ठिकाणी कांदळी संघ जिंकतोय का? हो, या 2 धावा पूर्ण होत आहेत आणि सामना या ठिकाणी जिंकलाय कांदळी संघाने. अभिनंदन 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 कांदळी संघाचं. आणि हार्डलक मुसारणे संघ आपण खूप चांगला खेळ दाखवलात. शेवटपर्यंत झुंजलात. शेवटपर्यंत लढत दिली परंतु अपयश आलं आपल्या पदरी. परंतु मित्रांनो खचून जाऊ नका. नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये अजून चांगला खेळ तुमचा होईल. तुम्ही आलात योग्य वेळेवर आलात. आयोजकांना जी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि पुढील टुर्नामेंटसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतोय.